एकदा जरी पाणी सांडलं तर पुन्हा जायचं आणि पुन्हा सुरुवात करायची. मॅडम काय बोलताय तुम्ही? ह्या हंडा कळशी डोक्यावर घेऊन चालत पाणी आणू? मॅडम त्रास होईल, मला पायाला लागलंय ना माझ्या. अगं त्रास व्हावा म्हणूनच ही शिक्षा सांगितलीये, तुझ्या मजेसाठी नाही सांगितलेली. नाही भोगायची का शिक्षा? मग चालती हो बंगल्याच्या बाहेर. लवकर ठरव काय ते, लवकर. काय करणार? मी आणते पाणी. गुड. चला निघा. मम्मा, लेट्स मेक इट मोर एंटरटेनिंग. हे पण म्हणजे मराठीत सांग ना. म्हणजे हे सगळं आणखी मनोरंजक बनवूया. म्हणजे मम्मा, म्हणजे स्वानंदीचा रस्ता जरा चॅलेंजिंग बनवूया. कसली आहेस ग संचिता तू? तुमचीच सून आहे मम्मा मी. बरं, करायची सुरुवात? हो हो. अगं हे काय करतेस? मम्मा, स्वानंदीचा रस्ता मनोरंजक बनवतेय मी. मम्मा, आली ती. टाका ते लवकर. आली. आई गो. स्वानंदी, अगं सांभाळून. पाण्याचा एक जरी थेंब सांडला ना तरी पुन्हा जावं लागेल, त्यामुळे जरा सांभाळून कर. ओ बाई, थांबलात कशाला? चला जा 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 ग. वा 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 वा. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. वू, स्वानंदी. स्वानंदी. स्वानंदी, स्वानंदी सावकाश. स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी डोळे उघड. स्वानंदी काय होते तुला? माझी शिक्षा. मी नाही हरले. स्वानंदी, स्वानंदी, तुला तुला चक्कर आणते. मी डॉक्टरांना बोलवू? नाही मॅडम. काय होतं तुला? हा? कसली शिक्षा? काय म्हणत होतीस तू? काय झालं? शिक्षा नाही. मी शिक्षा म्हणाले. नाही मॅडम, शिक्षा नाही म्हणाले मी. हा सगळा काय प्रकार आहे? माणुसकी राहिलीच नाही का तुमच्यामध्ये? तुम्ही माझ्या प्रेग्नेंट मुलीला हंड्याने पाणी भरायला लावताय. काय विचारते मी? तुम्ही माझ्या मुलीला अशी कामं कशी सांगू शकता? लाज नाही वाटत तुम्हाला?
मॅम चिल. काय इतक्या हायपर होताय? रिलॅक्स. काही झालेलं नाहीये इतकं. मी सांगते काय झालं. आमच्या बंगल्यातनं ना पाणी संपलं. आता पाण्याशिवाय काही होऊच शकणार नाही. जल हेच जीवन आपण लहानपणापासून शिकत आलोय की नाही, मग ते आणावंच लागणार ना. मग आणा ना, वाटेल तिथून पाणी आणा. त्याच्यासाठी नोकर आहेत ना तुमच्या घरात? आहेत ना, नोकर आहेत आमच्याकडे. आणि त्यापैकीच एकीला आम्ही हे काम सांगितलं. व्हॉट्स द बिग डील? ती तुमची नोकर नाहीये संचिता, ती मणीची बायको आहे. आणि मणी तुमच्या साहेबांचा कार्य करताय आणि तसंही नोकरांना पगार दिला जातो, पण तुम्ही तिच्याकडनं फुकट मध्ये काम करून घेताय. अजिबात नाही मॅम. काही काय बोलताय? आम्ही तिला फुकटात नाही राबवून घेत. ती हे जे काम करते ना, त्या बदल्यात आम्ही तिला कॅश नाहीतर काइंड मध्ये रिवॉर्ड करतो. शिवाय आमच्या आउट हाऊस मध्ये तिला आणि तिच्या नवऱ्याला फुकटात राहायला देतो मॅम आम्ही. आणि आता तर काय, मणी आमच्या बंगल्यातच आलाय राहायला. त्यामुळे आनंदी आनंद आहे नुसता. मज्जा चालू आहे त्यांची. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. आणि वॉर्डन मॅम, तुम्हाला माहितीये ना आपल्या एरियामध्ये किती रेंट चालू आहे. ते परवडणार आहे का हो ह्यांना? नाही परवडणार. आणि स्वानंदी हे जे काम करते ना, ते रेंट भरती असं समजा आमचं. आणि कामाची किंमत आणि रेंट यामध्ये खूप फरक आहे. मॅडम प्लीज. मॅडम मॅडम प्लीज, तुम्ही त्रास करून घेऊ नका स्वतःला. चला आपण घरी जाऊया. मुळात तू आहेस तरी कोण ग हिला नोकर म्हणणारी? हे घर, ही श्रीमंती ही तुझी नाहीये, तू मिळवलेली नाहीये. पण माझ्या नवऱ्याची आहे मॅम. त्यामुळे ऑटोमॅटिक या घराची मी मालकी आहे. ती श्रीमंती तुझ्या डोक्यात गेलीये, कळलं ना? नशिबाचा फटका बसेल ना तेव्हा अक्कल येईल तुला. ओ मॅम, भास झालं. तुमची ही फिलॉसॉफी आहे ना, हॉस्टेलमध्ये जा आणि त्या मुलींना ऐकवा. माझ्याच घरात उभं राहून मला नका लेक्चर देऊ, मला नका पकवू. तुम्ही तुमची लिमिट क्रॉस करताय, लक्षात ठेवा. मी ऐकून घेणार नाही. लास्ट वॉर्निंग देते, बिहेव. कळलं? मम्मा मम्मा मम्मा, तुमच्यामुळे झालं हे सगळं. तुम्ही जेव्हा जेव्हा इथे येता तेव्हा तेव्हा माझ्या मम्मांना त्रास होतो. मॅम, तुम्हाला सांगितलंय ना मम्मानी इथे नका येऊ, तरी काय येता तुम्ही?